हॅलो स्टुडंट. तर शिअर फोर्स बेंडिंग मोमेंट ह्याचा युनिट आपलं पाहत होतो. त्याच्यामध्ये कॅन्टिलिव्हर बीमचे आपण प्रॉब्लेम पाहिलेले आहेत. अर्थात ते कॅन्टिलिव्हर बीमचे प्रॉब्लेम आपण पाहत असताना आपण पॉईंट लोडचं पाहिलं होतं, यू डी एलचं पण पाहिलेलं आहे, प्रॉब्लेम पाहिलेला आहे, पण थेरॉटिकल पार्ट आपण यू डी एलचा आपण पाहिला नव्हता. तो मी आत्ता रिवाईज करतो आहे. तर तुम्हाला आता ते प्रॉब्लेम जेव्हा तुम्ही सोडवले होते कॅन्टिलिव्हर बीमचे यू डी एलचे, तेव्हा तुम्हाला तो कळलाच असेल, तरी मी सांगतो आहे. कॅन्टिलिव्हर विथ युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. आता बघा, ए बी हा कॅन्टिलिव्हर बीम इथं तुम्हाला दिसतो आहे. ए बी त्याचा स्पॅन आहे यल, यल ही लेंथ आहे, आणि इथं सगळीकडं या पूर्ण स्पॅन, एंटायर स्पॅन हा यू डी एल डब्ल्यू पर युनिट लेंथ म्हणजे डब्ल्यू अपॉन यल हे जे आहे ते यू डी एल इथं युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड ॲक्ट होतो आहे. मग अशा ह्याच्यामध्ये आपल्याला थेरॉटिकल आपल्याला एस एफ आणि बी एम डायग्राम काढायची आहे. तर मग आपण काय करतो, बीला, आता बीला कुठला लोड आहे का, तर बीला कुठला लोड नाही, म्हणजे शिअर फोर्स काय आला, 0 आला. त्याच्यानंतर एला, एच्या आपण जर इथं सेक्शन लाईन घेतली तर ह्याच्या इकडं कुठला लोड आहे, तर यू डी एल आहे. यू डी एलचं डब्ल्यू पर युनिट लेंथ आहे, म्हणजेच काय झालं, तर डब्ल्यू इंटू यल हा बरोबर L/2, इथून L/2 आणि इथून L/2 ह्या डिस्टन्सवर आपल्याला हा लोड येतो आहे. आणि ह्या सेक्शन लाईनच्या उजव्या साईडला येतो, म्हणून पॉझिटिव्ह साईन कन्व्हेन्शननुसार. म्हणजेच आपल्याला शिअर फोर्स ॲट ए काय आला, प्लस डब्ल्यू यल. हे यू डी एलचं जे डब्ल्यू आहे पर युनिट लेंथ, त्याचं आपण न्यूटन किंवा किलो न्यूटनमध्ये कन्व्हर्ट करतो, तर त्याला डब्ल्यू यल आपण असं शिअर फोर्स काढलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट बेंड. आणि आता बघा, हा यू डी एल जेव्हा असेल तेव्हा शिअर फोर्स डायग्राम कशी येणार आहे, इथं 0 आणि इथं डब्ल्यू एल हे मॅग्निट्यूड आलेलं आहे. म्हणजे हे आपण डायरेक्ट असं ते इन्क्लाइन लाईननं जोडत असतो. यू डी एल असल्यामुळं अशी इन्क्लाइन लाईन येते आपल्याला, इन्क्लाइन लाईन यू डी एलमुळं येते. नेक्स्ट आहे बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेट करायचं. आता बेंडिंग मोमेंट ॲट बी, आता इथं कुठला फोर्स नाही आहे, त्यामुळे फोर्स 0 असल्यामुळे बेंडिंग मोमेंट इथं बीला 0 आली. त्याच्यानंतर बेंडिंग मोमेंट ॲट ए. आता एमध्ये बघा, हे जो काही हा लोड डाऊनवर्ड साईडला ॲक्ट होतो यू डी एल, म्हणजे ह्याला काय करणार आहे, खाली ढकलणार आहे, ह्या बीमला खाली ढकलणार, म्हणजे हॉगिंग करणार आहे, म्हणजे निगेटिव्ह साईन इथं आलेलं आहे. बेंडिंग मोमेंट ॲट ए मायनस डब्ल्यू यल इथं दाखवलं आहे बघा, मायनस डब्ल्यू यल ह्या लोडमध्ये कन्वर्ट केलं इंटू, आता हे एपासून किती डिस्टन्सवर ॲक्ट होणार आहे, तर ह्या हाफ डिस्टन्सवर ॲक्ट होणार आहे, म्हणजे L/2वर ॲक्ट होणार आहे. सो लोड इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ए हा MA आलेला आहे, MA. ओके, म्हणजे MA बरोबर काय आलेलं आहे, MA म्हणजे बेंडिंग मोमेंट ॲट ए किती आला आहे, मायनस WL²/2. तर इथं मध्ये बीमध्ये काय आलं, बेंडिंग मोमेंट 0 आलेला आहे, आणि एवर काय आलेलं आहे, मायनस WL²/2, म्हणजे बेसलाईनच्या खाली आला आहे WL²/2. हा जो दिसतोय तो WL²/2 एवढं डिस्टन्स इथं आलेला आहे. मग आपण काय करायचं, जेव्हा यू डी एल असेल तेव्हा हा कर्व कसा येतो, बेंडिंग मोमेंटचा पॅराबोलिक येतो. ठीक आहे, तर पॅराबोलिक कर्व आलेला आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला परीक्षेमध्ये थेरॉटिकल पार्ट पण विचारू शकतात, की डिटरमाइन किंवा ड्रॉ शिअर फोर्स अँड बेंडिंग डायग्राम फॉर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड डब्ल्यू पर युनिट लेंथ अँड यल इज हॅविंग इट्स स्पॅन. तर आपल्याला अशा ह्याच्यामध्ये आपल्याला थेरॉटिकलसुद्धा ह्या व्हॅल्यू काढता येणं आवश्यक आहे. नेक्स्ट थेरी पॉईंट इज पॉईंट ऑफ कॉन्ट्राशियर, त्याला PCS आपण म्हणतो, कॉन्ट्राशियर. तर तो पॉईंट म्हणजे काय असतो, द पॉईंट ॲट विच शिअर फोर्स चेंजेस इट्स साईन. म्हणजे त्या पॉईंटला शिअर फोर्स डायग्रॅममध्ये जी काय बेसलाईन आहे, त्या बेसलाईनमध्ये काय होणार आहे, बेसलाईनच्या इथं त्याचं साईन चेंज होणार आहे. एक तर पॉझिटिव्हचं निगेटिव्ह होणार आहे किंवा निगेटिव्हचं पॉझिटिव्ह होणार आहे. पॉईंट ॲट विच शिअर फोर्स चेंजेस इट्स लाईन विथ रिस्पेक्ट टू बेसलाईन. बेसलाईनच्या रिस्पेक्ट ते शिअर फोर्स त्याचं साईन काय होणार आहे, चेंज होणार आहे. पॉझिटिव्हचं निगेटिव्ह होईल किंवा निगेटिव्हचं पॉझिटिव्ह होईल. त्याला आपण म्हणतो पॉईंट ऑफ कॉन्ट्राशियर. हा महत्त्वाचा पॉईंट आहे, थेरी पार्टमध्ये विचारलं जातं. सो व्हॉट इज पॉईंट ऑफ कॉन्ट्राशियर, द पॉईंट ॲट विच शिअर फोर्स चेंजेस इट्स साईन फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह और निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह
विथ रिस्पेक्ट टू बेसलाईन इज कॉल्ड ॲज पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शिअर. आता ह्याच्यामध्ये कॉन्ट्रा शिअरमध्ये हा जो एस एफची व्हॅल्यू असते, शिअर फोर्सची व्हॅल्यू असते, कारण त्याच्यात साईन चेंज होतं बेसलाईनच्या रिस्पेक्ट, म्हणजे शिअर फोर्स त्या पॉईंटला काय असणार आहे, 0 असणार आहे, पण त्याच पॉईंटला बेंडिंग मोमेंट ही मॅक्सिमम असते. नेक्स्ट इज पॉईंट ऑफ कॉन्ट्रा फ्रॅक्चर. पॉईंट ऑफ कॉन्ट्रा फ्रॅक्चर म्हणजेच काय की ह्याच्यामध्ये कॉन्ट्रा फ्रॅक्चर म्हटलं की बेंडिंग मोमेंट साईन चेंज करते. सो पॉईंट ॲट विच बेंडिंग मोमेंट चेंजेस इज साईन फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह और निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. एक तर पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह होणार आहे किंवा निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह होणार विथ रिस्पेक्ट टू बेसलाईन. तर बघा कॉन्ट्रा शिअरला शिअर फोर्स चेंज करतो साईन, आणि कॉन्ट्रा फ्लेक्शरला बेंडिंग मोमेंट साईन चेंज करते विथ रिस्पेक्ट टू बेसलाईन. आता ह्या कॉन्ट्रा फ्लेक्शरला पॉईंट ऑफ झिरो बेंडिंग मोमेंट पण म्हणतात किंवा पॉईंट ऑफ इन्फ्लेक्शन पण म्हणतात. पॉईंट ऑफ झिरो बेंडिंग मोमेंट किंवा पॉईंट ऑफ इन्फ्लेक्शन असं पण म्हणलं जातं. आता ही जर तुम्ही डायग्राम पाहिली तर इथं L1 डिस्टन्सवर आता इथं सपोर्ट आहेत 2, ठीक आहे. हा इथं सपोज हा इथं एक सपोर्ट आहे, इथं एक सपोर्ट आहे, त्यामुळे हे रिॲक्शन ऑफर करणार आहेत हे 2 सपोर्ट, आणि इथं W हा लोड त्या बीमवर ॲक्ट होतो आहे. आता L1 डिस्टन्सपर्यंत UDL ॲक्ट होतं आहे, आणि L2 डिस्टन्सवर इथून L2 डिस्टन्सवर W हा लोड ॲक्ट होतो आहे. मग अशा वेळेस जेव्हा आपण शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम करणार आहोत ती अशी येणार आहे. आता बघा ह्या पॉईंटला काय झालेलं आहे, ह्या पॉईंटला एक तर पॉझिटिव्हचं निगेटिव्ह झालं किंवा निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह झालं. आपण इकडून आलो राईटकडून लेफ्टकडे आलो तर निगेटिव्हचं पॉझिटिव्ह झालं आहे, आणि लेफ्टकडून राईटकडे गेलो तर पॉझिटिव्हचं निगेटिव्हमध्ये. इथं ह्या पॉईंटला 0 शिअर फोर्स इथं 0 झालेला आहे, पण इथं काय झालं आहे, साईन चेंज झालेली आहे, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह किंवा निगेटिव्हचं पॉझिटिव्ह झालेलं आहे. तर हा जो पॉईंट आहे, हा बेसलाईनवरचा जो पॉईंट आहे त्याला म्हणायचं शिअर फोर्सच्या बाबतीत पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शिअर. आणि पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शिअर त्याचं डिस्टन्स आपल्याला इथं काढावं लागतं, एक्स डिस्टन्स हे काढावं लागतं, ठीक आहे. आणि जेव्हा पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शिअर इथं शिअर फोर्सची व्हॅल्यू 0 असेल तेव्हा इथं बेंडिंग मोमेंट काय आलेली, मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट या पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शिअरला बेंडिंग मोमेंट मॅक्सिमम आलेली. आता पॉईंट ऑफ कॉन्ट्रा फ्रॅक्चर असं जेव्हा म्हटलं जातं ते बेंडिंग मोमेंटच्या संदर्भात म्हटलं जातं. हा दिसतोय तुम्हाला पॉईंट, ह्या पॉईंटवर बेंडिंग मोमेंट काय होते, साईन चेंज करते, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह होतं की निगेटिव्हचं पॉझिटिव्ह होतं, म्हणजे इथं बेंडिंग मोमेंट 0 आले, कारण इथं साईन चेंज झाले, बेसलाईनच्या अलॉंग इथं काय झालं आहे, साईन चेंज झाले. मग ह्याचं पण एक्स डिस्टन्स आपल्याला इथं काढावं लागतं. ह्या पॉईंटला आपण म्हणतो पॉईंट ऑफ कॉन्ट्रा फ्रॅक्चर. बघा जेव्हा शिअर फोर्स आपण काढणार आहोत, शिअर फोर्स डायग्राम काढणार आहोत, तेव्हा जेव्हा साईन चेंज होणार आहे, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह किंवा निगेटिव्हचं पॉझिटिव्ह, ज्या पॉईंटला ते साईन चेंज होणार आहे बेसलाईनच्या वरती, त्याला आपण म्हणतो पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शिअर. आणि जेव्हा इथं 0 असेल ते पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शिअर, तिथं बेंडिंग मोमेंट काय असते, मॅक्सिमम असते. आणि पॉईंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर म्हणजे काय, जेव्हा आपण बेंडिंग मोमेंट डायग्राम काढणार आहोत तेव्हा बेसलाईनच्या विथ रिस्पेक्ट टू बेसलाईन जेव्हा साईन चेंज होतं बेंडिंग मोमेंटचं, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह होतं किंवा निगेटिव्हचं पॉझिटिव्ह होतं, त्या पॉईंटला आपण म्हणतो पॉईंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर किंवा पॉईंट ऑफ इन्फ्लेक्शन किंवा पॉईंट ऑफ झिरो बेंडिंग मोमेंट. ओके, तर अशा पद्धतीनं हे थेरी पार्ट लक्षात घ्यायचं आहे. थिअरॉटिकल प्रश्न पण विचारले जातात. तर आज आपण आत्ता थेरी पार्ट घेतल्यामुळे इथंच थांबतो आहोत, आणि नेक्स्ट लेक्चरला आपण प्रॉब्लेम चालू करणार आहोत.